नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MTS या ऑनलाईन अकॅडमीमध्ये तसंच या MTS या यूट्यूब चॅनलवर मी आपलं सहर्ष स्वागत करतो आहे। आपण पाहिलं होतं की महापरीक्षा ज्या झाल्या होत्या तर त्याचे पेपरचं विश्लेषण आपण सुरू केलं होतं आणि आज त्या संबंधातला हा चौथा पार्ट आपण पाहणार आहोत। आपण सुरुवात केली होती वित्त विभाग हा जे काही पेपर झाले होते तर त्याचा पेपर क्रमांक 1 जो होता व त्याच्यामध्ये 40 प्रश्न आले होते, विचारले गेले होते आणि त्यातील 30 प्रश्नांचं 3 पार्टमध्ये तुम्हाला विश्लेषण आम्ही दिलं होतं। आता आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत याच्या पुढचा जो वित्त विभागाचा पेपर क्रमांक 2 आहे तर त्याचं विश्लेषण आपण पाहणार आहोत। परंतु पेपर 1 मध्ये जे 40 प्रश्न विचारले गेले होते त्यातील तुम्हाला विश्लेषण देताना फक्त 30च प्रश्न दिले गेले। त्याचं कारण जे काही प्रश्न समान होते, एकाच कन्सेप्टवर होते, जवळपास एकसारखेच होते, ते प्रश्न कॅन्सल करून त्याचे 3 व्हिडिओ तुमच्यासमोर ठेवले होते आणि आज आपण पाहणार आहोत मास्टर क्लास 4 नंबरचा पार्ट म्हणजे मास्टर क्लास 4 हा आज आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक आवर्जून असं सांगावंसं वाटतं की आज आता हे जे विश्लेषण आपण पाहणार आहोत ह्या पेपर नंबर 2चं हे थोडंसं वेगळ्या पद्धतीनं पाहणार आहोत। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी पाठीमागचे 3 पार्ट्स पाहिलेले आहेत तिथं सखोलवरती विश्लेषण दिलं होतं। अगदी प्रत्येक पॉईंट तुम्हाला भागाकार असेल, गुणाकार असेल, बेरीज असेल तर व्यवस्थितपणे अगदी समजावून दिली होती। तर इथं आता आपण घेताना काय करणार आहोत की तुम्हाला त्याचं जलद उत्तर कसं काढायचं म्हणजे शॉर्ट ट्रिक्सचा जास्त आता आपण वापर करणार आहोत आणि काही प्रश्नांमध्ये सखोल विश्लेषणही दिलं जाईल। परंतु ज्या विद्यार्थ्यांनी ते 3 पार्ट्स पाहिलेले नसतील, कारण तिथं जे विश्लेषण दिलं होतं त्याच कन्सेप्टवरचा आता जो प्रश्न आपण सोडवणार आहोत तर तो थोडा फास्ट घेणार आहोत आपण, म्हणजे त्याचा शॉर्ट ट्रिकचा वापर आपण जास्त करणार आहोत। म्हणजे आता शॉर्ट ट्रिक्स जास्त वापरायचे आहेत आणि बेसिक जे होतं ते मागं तुम्हाला जे 30 प्रश्न दिले होते त्याच्यामध्ये सविस्तर विश्लेषण दिलं होतं। तर जे विद्यार्थी आता हाच पार्ट्स पहिल्यांदा पाहत आहेत त्यांनी पाठीमागचे पार्ट्सही बघून घ्यायचे आहेत आणि आपण जो काही 5 सप्टेंबर शिक्षक दिनाचं औचित्य साधून आपल्या MTS या टीमनं एक मोबाईल ॲप्लिकेशनसुद्धा लॉन्च केले। तर त्या माध्यमातून या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर ही आमची ऑनलाईन अकॅडमी आहे याच्या माध्यमातून तुम्हाला जास्तीत जास्त कसं शिकवता येईल, जास्तीत जास्त तुमची तयारी कशी करून घेता येईल या उद्देशानं खूप काही मटेरियल, खूप काही विश्लेषण, अगदी बारीक सारीक गोष्टी सगळ्या म्हणजे अगदी जे नवीन मुलं आहेत की ज्यांना काहीच माहीत नाही स्पर्धा परीक्षेचं तिथंपासून सुरुवात करून ज्यांची बऱ्यापैकी तयारी सुरू आहे, ऑनलाईन आहेत ते आणि त्यांच्या तयारीचं मार्गावर आहेत ते, तर त्यांच्यासाठी सुद्धा म्हणजे सगळ्यांसाठी त्याचा उपयोग व्हावा या उद्देशानं जास्तीत जास्त तुम्हाला कसं मटेरियल देता येईल, जास्तीत जास्त तुम्हाला तळापासून कसं शिकवता येईल या उद्देशानं आम्ही काही प्रोग्राम्स सुरू केलेले आहेत। तर अगदीच ज्या विद्यार्थ्यांना वा बेसिकली काही गोष्टी माहीत नसतील तर त्यांनी वेगवेगळे जे काही आम्ही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते तुम्ही पाहून घ्यायचं आहे आणि हे सगळं तुम्हाला मोफत, जास्तीत जास्त तुम्हाला मोफत देण्याचा आमचा काय असा आहे। परंतु तरीही म्हणजे काही गोष्टीसाठी काही किरकोळ अमाऊंट तुम्हाला पेड रक्कम काही ठिकाणी द्यावी लागेल। तो पुढचा भाग आहे, तुम्ही तो द्या न द्या तो तुम्ही ते घ्या न घ्या हा तुमचा विषय आहे, परंतु तुम्हाला जास्तीत जास्त कसं देता येईल या उद्देशानं आमचं काम चालू आहे। तर आज आपण पाहूयात वित्त विभाग जो पेपर क्रमांक 2 होता त्याच्यामधील काही प्रश्न म्हणजे एक 10 प्रश्नांचं विश्लेषण आता आपण या सेशनमध्ये पाहत आहोत। तर पहिला प्रश्न काय विचारला होता पहा, त्याच्यामध्ये पहिला प्रश्न असा होता की जिचा घन वजा 1331 असेल अशी संख्या कोणती। म्हणजे वजा 1331 असेल म्हणजे जिचा घन हा शब्द वापरला पहा, जिचा घन वजा 1331 असेल अशी संख्या कोणती असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। पर्याय दिलेले आहेत। पर्याय नंबर 1 दिला आहे 11, 2 दिला आहे वजा 11, 3 दिला आहे 13 आणि 4 दिला आहे वजा 13। तर आता काय करायचं आपल्याला, तर ही संख्या दिलेली आहे आणि हिचं फक्त घनमूळ विचारलेलं आहे। म्हणजे जिचा घन म्हणजे हा 1331 हा कोणाचा तरी घन आहे, म्हणजे उलट आहे। म्हणजे जर समजा आपण एखाद्या आता समजा 5 ही संख्या आहे, 5चा जर मी घन केला तर तो 125 येतो आपल्याला माहीत आहे। मग म्हणताना जर 5चा घन किती किंवा 5चा घन कोणता असं असेल तर त्याचं उत्तर 125 असेल। पण हाच प्रश्न उलटा विचारला किंवा 125 हा कुणाचा घन आहे किंवा त्याचं घनमूळ काय आहे तर ते उत्तर 5 येतं। म्हणजे आपल्याला या ठिकाणी 1331चं घनमूळ काढायचं आहे। पण इथं फक्त हा नियम आपल्याला येतोय का हे पाहण्यासाठी
हा महापरीक्षेने प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला माहित आहे की 1331चं जे घनमूळ आहे ते 11 आहे. म्हणजे 11चा जर घन केला म्हणजे 11 गुणिले 11 गुणिले 11 जेव्हा आपण घेऊ तेव्हा त्याचं उत्तर येतं 1331. बऱ्याच जणांचे घन पाठही असतील, किमान 20 पर्यंतचे तरी घन पाठ असावेत. तर 11चा घन तो आहे. पण मुद्दा असा आहे की ही संख्या मुळात ऋण आहे आणि मग हा नियम अतिशय महत्त्वाचा आहे की कोणत्याही ऋणसंख्येचं घनमूळ हे ऋण येतं, लक्षात घ्या. म्हणून ह्याचं जे उत्तर येणार आहे 11 ते ऋण 11 असणार आहे, हे महत्त्वाचं. कारण का तर इथं ऋण 1331 विचारले आणि जो वर्ग असतो ऋणसंख्येचा जो वर्ग असतो तो मात्र धन येतो. आता हा काय येतो तर हे जाता जाता लक्षात घ्या, कारण इथं आपल्याला ऋण 11 गुणिले ऋण 11 गुणिले ऋण 11 असा असणार आहे. मग ऋणचा गुणाकार धन येतो. म्हणजे ह्या दोन जे ऋण 11 होतं त्याचा जो गुणाकार येईल तो धन 121 येईल आणि त्याला परत गुणिले येणार आहे ते ऋण 11 येणार आहे आणि मग ह्या दोघांचा गुणाकार 1331 येतो. परंतु एकाचं चिन्ह ऋण आहे आणि म्हणून उत्तर ऋण येतं. हे तुम्हाला समजावून दिलं. फक्त लक्षात ठेवा की कोणत्याही ऋण संख्येचा जर आपण घन केला तर तो घन ऋण येतो आणि ऋण संख्येचं घनमूळ काढलं तरी ते घनमूळ सुद्धा ऋणच असतं. सरळ आहे. म्हणजे अशा पद्धतीनं याचं उत्तर असेल ऋण 11. प्रश्न क्रमांक 2 काय विचारता पहा. प्रश्न लिहितो मी, समीकरणावरचा प्रश्न आहे. तर प्रश्न असा आहे x/2 अधिक x/3 वजा x/4 बरोबर 7 असं समीकरण दिलेलं आहे आणि विचारलं आहे की या समीकरणाचे समाधान करणाऱ्या एक्सची किंमत काढा. म्हणजे अशा कोणत्या किमतीला या समीकरणाचं समाधान होईल असं प्रश्न विचारला आहे. आता पहा, समाधान होणं याचा अर्थ आपण समजावून घेऊया. समीकरण सुद्धा मी तुम्हाला समजावून देतो. समाधान हा आपला व्यवहाराचं समाधान वेगळं, म्हणजे समाधान झालं का आपण विचारतो तो व्यवहारातला भाग सोडून द्या. पण तिथं समीकरणाच्या बाबतीत समीकरण या शब्दाचा अर्थ असतो समानुपातीकरण. म्हणजे दोन्ही बाजू समान, डावी बाजू आणि उजवी बाजू असते. त्यावेळेला डाबा म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू ह्या बरोबर चिन्हाचा अर्थ असा आहे की दोन्ही बाजू समान किमतीच्या आहेत. की पूर्वी एखादी वस्तू खरेदी करताना वजन केलं जायचं. पहा, आता ही ती पद्धत आहे. आता इलेक्ट्रॉनिक काटे आल्यात त्यामुळं आता काय तर डायरेक्टच आपल्याला ते इलेक्ट्रॉनिकली वजन कळतं, आकडेच कळतात. परंतु पूर्वीची पद्धत काय होती की तराजू असायचा. म्हणजे एका बाजूला वजन ठेवलं जायचं आणि दुसऱ्या बाजूला ती जी वस्तू असेल जी आपण खरेदी करणार आहोत की जो विकणार आहे तर ती वस्तू भरली जायची. समजा आपण साखर घ्यायला गेलो तर ती साखर एका पारड्यामध्ये आणि एका पारड्यामध्ये वजन असायचं आणि ज्या वेळेला वजनाचं पारडं आणि त्या साखरेचं पारडं समान लेवलला येईल त्यावेळेलाच मग तो व्यवहार व्हायचा. ठीक आहे. म्हणजे साधी गोष्ट आहे. म्हणजे त्याला म्हणायचं की समाधान झालं. म्हणजे विकणारा, आता आपण साखरेचंच उदाहरण विचारात घेतलं, हा विस्तारानं प्रश्न समजून घ्या, कारण या समीकरणावरती खूप प्रश्न विचारतात बाळांनो. आणि म्हणून मी तुम्हाला इथं थोडंसं डिटेलमध्ये सांगतो, म्हणजे पुढे जेव्हा क्वेश्चन असेल तेव्हा आपण डायरेक्ट सोडवू. मग तर समीकरणाचा अर्थ झाला की दोन्ही बाजू समान, दोघांचं समाधान झालं पाहिजे. समजा आपण वजन करून साखर घ्यायला लागलो आणि दुकानदारानं 1 किलोचं वजन आहे, एका बाजूला 1 किलोचं वजन टाकले, आपल्याला 1 किलो साखर घ्यायची आहे. मग साखर ओतताना त्याच्याकडून थोडी साखर जास्त पडली, 1 किलोपेक्षा थोडी जास्त झाली, म्हणजे साखरेचं पारडं थोडं खाली आलं. मग आता समजा ती साखर त्यानं जर आपल्याला दिली तर आपण घेऊ की नाही? आपण आनंदाने घेऊ, कारण आपण 1 किलोचे पैसे देणार हां, आणि साखर थोडी जास्त आली म्हणजे आपण खुश होऊ, म्हणजे आपण घ्यायला तयार असू. पण त्यावेळेला त्याची तयारी नसेल ना द्यायची, कारण तो 1 किलोचे पैसे घेतोय म्हणजे ती जादा साखर तो काढून घेणार. आता त्यानं काढून घेताना थोडी जादा काढली आणि थोडी साखर कमी पडली, 1 किलोला थोडी कमी आहे. आता तो आनंदाने देईल ना, कारण त्याला 1 किलोचे पैसे मिळणार, पण त्याला आम्ही घेणार नाही ना. म्हणजे दोघांचं समाधान हे त्यावेळेला होईल की ज्यावेळी तो तराजू बरोबर आलेला असेल. मग समीकरणाचं तसंच आहे मित्रांनो, दोन्ही बाजूचं समाधान झालं. म्हणजे हे सगळं सोडवल्यानंतर ह्याची जी काही किंमत असेल तीच किंमत इथं आली पाहिजे, तेव्हा म्हणायचं ते समीकरणाचं समाधान झालं. आणि हे बरोबर चिन्ह तेच सांगतं. गणितामध्ये 3 चिन्ह वापरले जातात. एक आहे पेक्षा मोठं, दुसरं आहे पेक्षा छोटं आणि तिसरं आहे समान. म्हणजे दोघांची तुलना करताना 2 वस्तू असतील, 2 बाबी असतील, काहीही असतील हां,
तर त्यांची तुलना करताना गणितामध्ये पेक्षा मोठं, पेक्षा छोटं किंवा समान हे चिन्ह वापरतात. तर आता तुम्हाला ह्या प्रश्नाचा अर्थ समजला असेल की या एक्सची किंमत काय घ्यावी म्हणजे त्या समीकरणाचं समाधान होईल. समाधान होईल म्हणजे त्याची किंमत 7 येईल. आता कारण इकडं उजवी बाजू 7 आहे ना. मग आता हे सोडवायचं कसं बघा. आता फास्ट टिकणं बघा. तुम्हाला मी समीकरणासाठी समजावून सांगितलं एवढं, पण हे उदाहरण सोडवायला वेळ नाही लावायचा. त्यांनी दिलेले पर्याय नाही भरून बघायचे. पर्याय पण मी लिहितो बाजूला आहे बघा. इथं पहिला पर्याय दिला होता त्यांनी. पहिला पर्याय दिला आहे 7, 10, 24 आणि 12. 7, 10, 24 आणि 12 असे पर्याय दिलेले आहेत. म्हणजे नक्कीच आहे की ह्यातली कुठली तरी एक किंमत आहे ती एक्सला ठेवली की त्याचं समाधान होणार आहे. मग आता किमती भरत बसायचं नाही की आपण ठरवायचं की बाबा हे मी कसं करू, पटकन सोडवायचं कसं पहा. तर आता एक समीकरणाचा जाता जाता अतिशय महत्त्वाचा नियम लक्षात ठेवा की जो तुम्ही हायस्कूलला ठासून शिकला होता तो विसरला असेल तर पुन्हा एका समीकरणामध्ये समीकरणाच्या दोन्ही बाजूला एकच क्रिया केली तर त्याची किंमत बदलत नाही. तुम्हाला वाटलं की मला या बाजूला 2 न गुणावं मग तिकडेही 2 न गुणा. तुम्हाला वाटलं की ह्या पूर्ण बाजूला मला कशाने तरी भागावं मग त्यानंच त्या बाजूला भागा. जे काही करायचं आहे ते दोन्ही बाजूला करायचं. लक्षात घ्या. आणि समीकरण बॅलन्स करताना किंवा समीकरणामध्ये सुद्धा जर समजा इकडचं तिकडं घ्यायचं असेल आपल्याला, जर बाजू बदलायची असेल तर चिन्ह बदलतं. हेही लक्षात घ्या. अगदी ही बेसिक गोष्ट आहे, ही बेसिक कन्सेप्ट आहे की समीकरणामध्ये बाजू बदलली की चिन्ह बदलतं. म्हणजे अधिकचं वजा होतं, वजाचं अधिक होतं, गुणिलेचं भागिले होतं, भागिलेचं गुणिले होतं या नियमानं. मग मी आता काय करतोय, मला हा छेद इथून काढून टाकायचा आहे. मग मी छेदाचा लसावी काढतोय. म्हणजे मी अशी लहानात लहान संख्या शोधतोय की त्यानं ह्या 2 त्या संख्येला 2 न 3 न आणि 4 न भाग जाईल आणि मग त्याचा ती संख्या असेल 12, कारण 12 हा त्याचा लसावी आहे. मग मी काय करतो, समीकरणाच्या दोन्ही बाजूला 12 ने गुणतो. मग बघा मी सगळ्याला गुणतोय. आता मग 12 गुणिले x/2 अधिक 12 गुणिले x/3 वजा 12 गुणिले x/4 पूर्ण बाजूला मी 12 ने गुणलं. आता मी या बाजूला गुणलं मग मला त्या बाजूला पण गुणावं लागेल. म्हणजे 12 गुणिले 7 म्हणजे दोन्ही बाजूला मी काय केले 12 ने गुणले. संपला विषय. आता भाग लावा. 2 एके 2 हा 2 सक 12, 3 एके 3, 3 चौक 12, 7 4 एके 4, 4 त्रिकोण 12. म्हणजे आता हा गुणाकार केला 6 गुणिले x म्हणजे 6x अधिक हे 4x, इथं वजा आहे ते वजा 3x आणि बरोबर तिकडं आहे 12 गुणिले 7. मी 12 गुणिले 7चा गुणाकार करून वेळ घालवणार नाही. मी काय करतोय, x ची बेरीज. हा इथं बेरीजच नाही. मग एक समीकरण सोडवताना एक उदाहरण सोडवणं किती बेसिक माहीत असावं लागतं विचार करा. म्हणजे इथं ही एक्सची पद आहेत सगळी. मग एक महत्त्वाचा नियम आहे की बेरीज करताना सजातीय पदांची बेरीज केली जाते. मग ही सगळी सजातीय आहेत, x मग करायची बेरीज म्हणजे 6 आणि 4 10 होईल. म्हणजे 10 आणि हे वजा 3 म्हणजे 10x ह्या दोघांची बेरीज वजा 3x बरोबर. इथं 12 गुणिले 7 आहे. मग मी केली बेरीज, 10तून 3 गेले 7x आलं. म्हणजे 7x बरोबर 12 गुणिले 7. आता मला एकची किंमत काढायची. मला हे 7 इकडे नको आहे. मग इकडे गुणिले आहे, तिकडे गेले की ते भागिले होईल. आणि म्हणून मला उत्तर मिळेल x बरोबर 12 गुणिले 7 भागिले 7. आणि मग 7ला 7 निघून जाईल आणि मग माझं उत्तर राहील 12. म्हणजे 12 ह्या संख्येनं एक्सचं समय एक्सची किंमत जर 12 ठेवली तर त्या समीकरणाचं समाधान होईल. अशा पद्धतीनं सोडवायचं. म्हणजे ह्याचं उत्तर असेल 12. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न लक्षात घ्या. मी प्रश्न वाचतो. 3p घन वजा 7 ला p वजा 1 ने भागले तर बाकी किती उरेल असा प्रश्न विचारला आहे. मी प्रश्न बोर्डवरती लिहितो. हा भागाकार आहे लक्षात घ्या. हा बहुपदीचा भागाकार आहे. पुढं आपल्याला ज्यावेळेला काही आपले जे बॅचमध्ये जे टॉपिक येतात, आपण जे पूर्ण गणिताचे टॉपिक आहेत तर त्याच्यामध्ये बहुपदी हा एक टॉपिक आहे. त्याच्यामध्ये बहुपदीचे भागाकार, बहुपदीचं गुणाकार, बहुपदींची बेरीज, त्याची वजाबाकी, त्याच्यावरील क्रिया, हे सगळं बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत जसे प्रश्न येतात या टॉपिकवरती ते सगळं आपण तिथं पाहणार आहोत. परंतु इथं हे एक्झाम्पल आले तेवढं आपण बघूया. 3p घन वजा 7 ला म्हणजे ह्या बहुपदीला p वजा 1 ने भागले तर भागायचं कशानं, p वजा 1 ने भागले तर बाकी किती येईल असे विचारले. बाकी विचारले, भागाकार विचारलेला नाही. आणि मग आता न भागाकार करता बाकी कशी काढायची 10 ते 15 सेकंदामध्ये हे तुम्हाला मी शिकवायला लागलोय. लक्ष द्या. अजिबात भागाकार करायचं नाही. भागाकारवरती जर प्रश्न असेल, भागाकार आपल्याला आला पाहिजे हे तितकंच सत्य आहे, कारण प्रश्न कसाही विचारतील. पण आता हा प्रश्न सोडवताना जर बाकी विचारली असेल
तर मात्र पटकन कसं काढायचं यासाठी एक सिद्धांत आहे. त्या सिद्धांताला नाव आहे, त्याला म्हणतात शेष सिद्धांत. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात रिमाइंडर थेरम. म्हणजे शिल्लक काय राहील त्याला शेष म्हणतो आपण. त्यालाच मराठीमध्ये बाकी हा समानार्थी शब्द आहे. म्हणजे बाकी किती राहील म्हणजे शेष किती उरेल. तर मग आता इथं काय करायचं आपण p वजा 1 न भागायचं ना. तर ह्या राशीमध्ये म्हणजे 3p चा घन वजा 7 याच्यामध्ये p ची किंमत आता इथं p वजा 1 न भागायचं आहे. मग तुम्ही काय करायचं p ची किंमत जी वजा 1 होती ना, म्हणजे इथं वजाचं चिन्ह असेल तर इथं 1 भरायची. 1 लक्षात घ्या, p बरोबर 1. जर इथं p अधिक 1 न मला भागायचं असतं तर मग मी इथं घेतलं असतं p बरोबर वजा 1. मग आता p ची किंमत 1 इथं ठेवा, इथं ठेवा. 3 कंसात p चा घन होता म्हणजे 1 चा घन वजा 7, हे वजा 7. आता संपला. आता हे 3 तसंच राहू दे. 1 चा घन करा. 1 चा घन केला मी किती येतो 1 चा घन 1च येतो. पण 1 चा घन केला कितवाही घात केला तर उत्तर 1च येणार आहे. हां म्हणजे इथं येईल 3 1 3 आणि वजा 7. मग आता 3 वजा 7 किती उत्तर आलं, कारण 3 वजा 7 आहे लक्षात. मग आता हे 3चं चिन्ह धन आहे, 7 ऋण आहे. म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या आपण वजा करतो. 7 मधून 3 गेले 4 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण, ते उत्तर आलं ऋण 4. म्हणजे जर का मी याला ह्या p वजा 1 न भागलं तर जी माझी बाकी ती असेल ऋण 4. याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4. पर्याय मी वाचले नव्हते, मी आत्ता वाचतो. पर्याय नंबर 1 आहे 7, पर्याय नंबर 2 आहे ऋण 7, पर्याय नंबर 3 आहे 4 आणि पर्याय नंबर 4 होता ऋण 4. तर याचं उत्तर आहे ऋण 4. आता हे बहुपदीचं उदाहरण होतं. ह्याच्यावरती अनेक कन्सेप्ट आहेत आणि हा तुम्हाला बेसिक पूर्ण त्याचं हा टॉपिकच तुम्हाला व्यवस्थित शिकून घ्यावा लागेल. तर तिथं तुम्हाला आमच्या ॲप्लिकेशन तो असेल तर तुम्ही तिथं तो बघायचा, त्याचे पूर्ण बेसिक समजून घ्यायचं. याच्यावरती अनेक प्रकारची उदाहरणं विचारली जातात. एकपदी आहे, द्विपदी आहे, त्रिपदी आहे, बहुपदी आहे. तर अशा रीतीनं आता पाहूयात आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. सोपा प्रश्न आहे पहा. प्रश्न काय आहे, प्रश्न मी बोर्डवरती लिहितोय. प्रश्न असा होता की 5चा तिसरा घात, 5चा तिसरा घात आणि त्या कंसाचा पुन्हा वजा 4था घात चे मूल्य काय, असा प्रश्न विचारला बघा. चे मूल्य काय, मूल्य म्हणजे किंमत. चे मूल्य काय, काही नाही. आपल्याला एक नियम आहे घातांकाचा. आता हा घातांकावरचा प्रश्न आहे. मग घातांकाचे नियम आपल्याला माहिती असायला पाहिजेत. तिथे एकूण 7 नियम आहेत. तर घाताचा घात असेल तर घाताचा घात असेल तर घातांकाचा गुणाकार करावा, असा नियम आहे. म्हणजे काय काय नियम आहे, एचा यमवा घात त्याचा यनवा घात बरोबर एचा यम गुणिले यनवा घात, हा घातांकाचा नियम आहे. त्या नियमावरती हे उदाहरण आहे. झालं माझं उत्तर पटकन. म्हणजे 5चा 3 गुणिले 4 म्हणजे 5चा कितवा घात घ्यायचा आपल्याला 3 गुणिले 4. 3 चौक 12 पण 4 वजा आहे त्यामुळे उत्तर असेल 5चा वजा 12वा घात. याचं उत्तर आहे 5चा वजा 12वा घात. ह्याचे पर्याय दिले होते. पर्याय नंबर 1 होता 5चा वजा 14वा घात, पर्याय नंबर 2 होता 5चा वजा पहिला घात, पर्याय नंबर 3 होता 5चा वजा 0.75वा घात आणि चौथा पर्याय होता 5चा वजा 12वा घात. त्याचं उत्तर आहे 5चा वजा 12वा घात. तर त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. प्रश्न काय पहा, खालीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग आहे असं विचारले. मी संख्या लिहितो. 4 संख्या दिल्यात आपल्याला, ते पर्यायच आहेत आणि त्यातून पूर्ण वर्ग संख्या कोणती हा प्रश्न विचारला आहे. तर बघूया, मी संख्या लिहितो. 961, 2 नंबरची आहे 941, 3 नंबरला दिली आहे 652 आणि 4 नंबरला संख्या दिली आहे 567. आता पहा प्रश्न काय विचारला आहे. प्रश्न काय विचारला आहे ते महत्त्वाचं आहे. तुम्हाला नाही विचारलं वर्गमूळ काढायला, तुम्हाला ह्याचं वर्गमूळ काढायला विचारलेलंच नाही आहे. तुम्हाला ह्या 4 संख्या दिल्यात, प्रश्न विचारला आहे कोणती संख्या पूर्ण वर्ग आहे, म्हणजे कुणाचं वर्गमूळ निघेल हेच विचारलं आपल्याला. मग आता पहा, एक नियम लक्षात घ्या म्हणजे तुमच्या पटकन क्लिक होईल. तर नियम असा आहे, सगळ्या संख्या चेक करत बसायचं नाही आहे. नाही तर तुम्ही ह्याचं वर्गमूळ काढून बघाल मग ते निघणार नाही, मग याचं काढणार, मग या पर्यायाचं काढणार, मग या पर्यायाचं काढणार नाही. तसं करायचं नाही आहे. 10 सेकंदामध्ये हे उदाहरण सुटेल. कारण ज्या संख्येच्या शेवटी हा नियम पहा, मी बऱ्याच वेळा सांगितलेला आहे, बेसिकमध्ये मी हा नियम सांगितलेला आहे आणि वर्गमूळ हा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये हा डिटेलमध्ये सांगितलेला आहे. तर ज्या संख्येच्या शेवटचा अंक 2, 3, 7,
आणि 8 यापैकी जर आला तर काही केल्या त्या संख्येचं वर्गमूळ निघत नसतं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आता इथं ह्या पर्यायाचा शेवटचा अंक काय 2 म्हणजे अजिबात वर्गमूळ निघणार नाही, बघायचं सुद्धा नाही. ह्याचा शेवटचा अंक काय 7 अजिबात वर्गमूळ निघणार नाही, बघायचं पण नाही. आता स्पर्धा या दोघांमध्ये. आता या दोघांमध्ये कुठली संख्या पूर्ण वर्ग आहे हे मला शोधण्यासाठी जर तुम्हाला काही वर्गपाठ असतील, ज्या विद्यार्थ्यांना माहीत आहे की 961 हा 31चा वर्ग आहे, ते त्याचं पटकन उत्तर देतील. पण समजा ज्यांना माहीत नाही आहे, त्यांना या दोघांमधून उत्तर शोधायचं आहे, तर तिथं मी तुम्हाला 2 पद्धती दाखवतो. आता समजा तुम्हाला या संख्येचं वर्गमूळ काढायचं आहे. आता बघा 961चं वर्गमूळ निघते का, निघत असेल तर ते उत्तर असणार आहे, निघत नसेल तर मग हे उत्तर असणार. पण ह्या दोघातलं कोणतरी उत्तर आहे, हे 100% सत्य. मग आता वर्गमूळ काढण्याच्या अनेक पद्धती आहेत. आता पहिली विचार करूया आपण लॉजिकल पद्धत, कारण आपला जे ब्रेन पॉवर ज्याला आपण म्हणतो, जो ब्रेन आपला अचानक काही निर्णय घेऊन एखादा प्रश्न सोडवत असतो, त्याला ते लॉजिक म्हणतात. आणि माहिती असलेलं ज्ञान वापरणं हे स्मरण ज्ञान झालं, तर तो विषय ठेवा बाजूला. आता बघा 900च्या पुढची म्हणजे आता मला 30चा वर्ग किती असतो हे ओरली कळतंय ना, कारण 3चा वर्ग 9 आणि एका शून्याच्या 2 शून्य, म्हणजे हे मला 100% माहीत आहे की 30चा वर्ग 900 येतो. आता 35चा वर्ग म्हणजे मी जवळची संख्या घेतली त्याच्या. आता बघा 35चा वर्ग कसा करतात, तर हा ही तोंडी आपल्याला माहिती आहे हो, कारण ह्या 5चा वर्ग करायचा 25 इथं लिहायचं आणि 3च्या पुढे वळून येणारी संख्या 4 या दोघांचा गुणाकार 3 चौक 12 ते 12 इथं, म्हणजे 35चा वर्ग आहे 12 25. ही लॉजिकल मेथड आहे, लक्षात घ्या. मग आता ही जी माझी संख्या होती ह्या दोघांच्या मधली आहे, म्हणजे 900च्या पुढं आणि 1225च्या आत आहे, म्हणजे त्याचं वर्गमूळ हे 30च्या पुढं आणि 35च्या आत आहे, कुठंतरी मध्ये आहे, बरोबर. मग आता त्यातलं नक्की किती मग चेक करा ना. आता बघा 30च्या पुढची संख्या पहिली 31 येते. आता 31 येते शेवटी 1 आहे, म्हणजे 31चा वर्ग केल्यावर शेवटी 1 असणारच. मग इथं 1 आहेच, पण इथं पण 1 आहे ना. मग आता इथं 31चं करून बघायचं, कारण 32 तर असू शकत नाही, कारण शेवटी 4 येणार. 33 शक्यच नाही, 34 शक्यच नाही, 4 चौक 16 येणार आणि 35 तर नाहीच आहे, कारण 35 मोठी संख्या आहे. मग इथं 31 असणार. मग तुम्ही 31 गुणिले 31 करून पाहिलं, 1 1 1 तुम्ही कसाही गुणाकार करा. आता वर्ग करण्याच्या काही पद्धती आहेत त्या टेक्निकने करा, तर तुम्हाला येईल 961. ही झाली एक पद्धत, कॉमन सेन्सची पद्धत त्याला म्हणूयात आपण. आता दुसरी पद्धत आहे भागाकार पद्धत. ती पण पद्धत तुम्हाला मी आता जाता जाता सांगून देतो, म्हणजे लक्षात ठेवा. तुम्हाला जेव्हा वर्गमूळ काढायचा असेल, मोठी संख्या असेल, त्याला आणखी काही दुसऱ्या पद्धती आहेत, वैदिक गणितामध्ये काही पद्धती आहेत. तर आता समजा 961 तुम्हाला वर्गमूळ काढायचे, आपण पटकन असं काढायचं. 961 ह्या दोघांचा गट करा, ह्या दोघांचा गट करा, इकडून म्हणजे उजवीकडून डावीकडं दोघांचे गट करत यायचं. मग ह्या दोघांचा गट झाला, ह्याच्या गटात एकटाच आहे, एकटाच ठेवा. एका गटाचा विचार करा, म्हणजे ह्या 9चं वर्गमूळ निघणारी जवळची संख्या कुठली पहा, तर 3 आहे, म्हणजे 3चा वर्ग 9च येतो ना. आता म्हणजे 3 इथे एकदा घ्या, इथे एकदा घ्या, इथे एकदा घ्या, इथं बेरीज करा 6 झालं, इथं 3 त्रिगण 9 घ्या, हे वजाबाकी झाली भागाकाराप्रमाणे. 61 आहे तसा गट उतरून घ्या. ह्या 6च्या पुढं काय घ्यावं हे ठरवा, की ते लिहिलं की 61 यायला पाहिजे. मग 1 लिहिलं तर 61 की 61 म्हणजे 1 इथं घ्या, म्हणजे इथं होईल 62 आणि इथं 0 0, म्हणजे हे आहे तुमचं वर्गमूळ. मी तुम्हाला विस्ताराने सांगण्याचं कारण असं होतं की तुमच्यावरती मला हॅम्बर करायचं आहे, की कारण का हे प्रश्न पुन्हा पुन्हा तुम्हाला येणार आहेत आणि पेपरमध्ये प्रश्न असणार आहेत आणि त्यावेळेला तुम्हाला त्या पद्धती कळाव्यात, म्हणून मी बऱ्याच वेळेला 30 पद्धत, शक्यतो 1 2 3 व्हिडिओ झाले की परत तसा प्रश्न आला की मी पण आणखी तेवढं विश्लेषण देत असतो, की जेणेकरून सतत तुमच्या कानावरती ते आधारावे ते नियम. तर अशा रीतीनं हे उदाहरण आपण सोडवलं. आता पुढचं उदाहरण पाहूया. प्रश्न क्रमांक 6. तो काय पहा, हाही आता मी कॉमन सेन्सनं सोडवून देणार आणि दुसऱ्या गणिती पद्धतीनं कसा करायचा हे तुम्हाला तोंडी सांगणार, तो तुम्ही घरी करून पाहायचा. प्रश्न पहा कसा आहे. शेजारी राहणाऱ्या 6 व्यक्तींचे वजन, शेजारी राहणाऱ्या 6 व्यक्तींचे वजन अनुक्रमे तर दिलेले आहेत, वजन त्यांची आपल्याला दिलेली आहे, मी लिहितो बोर्डवरती काय वजन आहेत ती. 40 किलोग्रॅम, म्हणजे मी 40 kg लिहितोय, म्हणजे kgचा अर्थ किलोग्रॅम बरं का, शॉर्टकटमध्ये मी लिहिलं, कारण त्याच्याशी आपल्याला सगळ्यांची एका सांभाळायचं आहे, तो काही विषय नाही आहे. 52 kg जे किलोग्रॅम. त्यानंतर दुसरी व्यक्ती आहे 44 kgची, 44 kg. नंतर 51 kg. त्यानंतर पुढची आहे 46 kg, 46 kg. आणि आणखी एक व्यक्ती आहे, तिचं वजन आहे 37 kg, म्हणजे kg म्हणजे किलोग्रॅम. तर प्रश्न सांगितला आहे हे शेजारी राहणारी 6 लोक आहेत, आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे, शेजारी असू द्या कुठलीही असू द्या, त्या 6 जणांच्या वय दिलेली आहे आणि प्रश्न विचारला आहे
असेल तर त्यांचे सरासरी वजन किती आहे. मग सरासरी वजन आपल्याला विचारलेलं आहे. सरासरी वजन आता पहा, जर आपण आपल्या जो काही सरासरीचं सूत्र आपण शिकलो की सरासरी बरोबर सर्व प्राप्तांकाची बेरीज भागिले प्राप्तांकाची संख्या, या सूत्रानं आपल्याला सरासरी काढता येते. मग तिथं तुम्हाला काय करावं लागेल तर सरासरी काढताना ह्या सगळ्यांची बेरीज मांडावी लागेल, ती बेरीज करावी लागेल आणि 6 जण आहेत म्हणून त्याला 6ने भागावं लागेल. हे झालं आपल्या गणिती पद्धत किंवा पारंपरिक पद्धत, जे सरासरीचं सूत्र आपण शिकलो त्याच्यानुसार. आता थोडासा आपण कॉमन सेन्स म्हणजे आपल्या पण मेंदूला, कारण काय तर ज्या वेळेला एखादा प्रश्न आपण वेगवेगळ्या पद्धतीनं सोडवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला ऑटोमॅटिक आपल्या मेंदूचा व्यायाम होत असतो. हे लक्षात घ्या, एक्झरसाइज होतात, मेंदूला एक्झरसाइज मिळतो. आता हा प्रश्नाचं उत्तर आपल्याला येणारच आहे, तुम्हाला सगळ्यांना येते काय, तुम्ही फक्त यांची बेरीज करायची. मग हा बेरीज काय अगदी मला वाटतं पहिलीचा पण मुलगा पहिलीचा जास्तच होईल, म्हणजे मोठ्या गटातला जो विद्यार्थ्याला जरी बेरीज दिली, आता ती मुलं एवढी फॉरवर्ड झाल्या तर तो सुद्धा मुलगा 40 अधिक 52 अधिक 44 अधिक 51 अधिक 46 अधिक 37 ह्याचं उत्तर लगेच काढेल. हां, आणि त्याला फक्त 6ने भागायचं. मग आता हे माहितीच आहे आपल्याला, हा रस्ता माहितीच आहे आपल्याला, पण त्यापेक्षा हाच प्रश्न आणि लॉजिकल कसा करता येईल. आता तसं करूया, म्हणजे मी आता तुम्हाला सांगतोय पण तुम्ही आणि तुमचं लॉजिक लावा आणखी कसं मला करता येईल. प्रत्येक प्रश्नाला असा वेगळा विचार करायचा, म्हणजे ऑटोमॅटिक मेंदूचा व्यायाम होत जातो. लक्षात घ्या, हाच एकमेव विषय आहे की आपण मेंदूला व्यायाम देऊ शकतो आणि मग त्याचा वापर आपल्याला इतर ठिकाणी वापरता येतो. एकदा ताकद अंगात आली की तुम्ही काही लोखंड पण उचलू शकताय आणि साखरेचं पोतं पण उचलू. शक्ती अंगात असणं महत्त्वाचं आहे, मेंदू स्ट्रॉंग असणं महत्त्वाचं आहे. तर पहा आता मी काय करतो, लॉजिक लावतो. आता हे लॉजिकली मी सोडवणार आहे, तुम्ही सरासरी सूत्रात ना तुम्ही सोडवून पाहायचं. आता मी विचार केला की 40 52 44 अशा संख्येत मी जवळपास मी काय करतो, एक राऊंड फिगर धरतो 40. समजा सरासरी प्रत्येक व्यक्ती जी आहे ती 40ची आहे असं मी गृहीत धरतो. मग आता बघा, ही 40ची आहे विषय गोल, ही 52ची होती, म्हणजे 40पेक्षा 12 जास्त आहे लॉजिकली, म्हणजे हिचे 12 जादा आहे. ही 44 आहे, म्हणजे 40पेक्षा 4 जास्त आहे, म्हणजे तिचे 4. ही 51ची आहे, म्हणजे 40पेक्षा 11 जास्त आहे, म्हणजे ते 11. आता ती 46ची आहे, म्हणजे 40पेक्षा 6 जास्त आहे, म्हणजे हे 6. आता ती 37ची आहे, म्हणजे तिला 3 कमी पडते 40ला, ते ह्यातलं कोणाचं तरी 3 कमी करून टाकतो, ह्यातलं 6चं 3 करून टाकतो. आता हे ॲडिशनल वय आहे, करू बेरीज, ह्यांची वजन आहे की करतो बेरीज मी. 3 आणि 4 4 4 8 8 2 10 0 4 आणि 1 1 2 3 30, म्हणजे 40च्या वरती 30 आहेत. पण ही 30 जण कोणात आहेत, ह्या 6 जणात आहेत. म्हणजे हे 30 जे आले ना जादा, ही 6 जणांची आहेत ना, म्हणजे ह्याला जर मी 6ने भागलं तर 6 पंचे 30, म्हणजे 5 वाढले आणि हे पहिलं 40चं आपण टार्गेट धरलं होतं, म्हणजे सरासरी असेल 40 अधिक 5 म्हणजे 45. जर तुम्ही ह्या सगळ्यांची बेरीज केली त्याला 6ने भागलं तर तुमचं उत्तर 45 येणार आहे. ते कॉमन सेन्स वापरून सोडवलं, म्हणजे कसंही तुम्ही करू शकता. म्हणजे याचं उत्तर असेल 45. त्यांनी पर्याय दिले होते 48 42 45 आणि 49. त्यानंतर बघूयात पुढचा प्रश्न, तोंडी प्रश्न आहे तो प्रश्न क्रमांक 7. 38च्या घणामधील एकक स्थानावरील अंक कोणता आहे, असा प्रश्न विचारला. तोंडी प्रश्न हा, जास्त काय त्यात वेळ लावायचा नाही. तुम्हाला माहीत आहे घण करताना आपण शेवटच्या फक्त एकक स्थानचा अंक विचारला आहे, म्हणजे 38चा घण करायचा आहे मला आणि त्याचा शेवटचा अंक काय असेल, म्हणजे एकक स्थानी काय असेल. तर काय नाही, 38 गुणिले 38 गुणिले 38 सगळा गुणाकार करायचाच नाही, मला घण काढायचाच नाही. फक्त तुम्ही काय करा, एकक स्थानचाच गुणाकार करा. 8 8 64, म्हणजे तिथं 4 येणार आणि पुन्हा 8 चौक 32, म्हणजे फक्त 8च्या घणामध्ये शेवटी कोण येते, 8चा 3 वेळा गुणाकार केल्यावर तर 2 येते, म्हणजे तुमचं उत्तर आहे 2. संपला विषय. म्हणजे 38चा जर घण केला तर त्याचा शेवटचा अंक हा 2 येणार आहे, कारण 8च्या घणाचा शेवटचा अंक 2 असतो, 8चा घन 512 असतो. तोंडी प्रश्न होता तो. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 8. आता हा प्रश्न कसा दिला पहा, त्याने दिलंय अपूर्णांक एफ, म्हणजे एफ हे त्याला नाव दिलं. तर अपूर्णांक एफ, प्रश्नच मी सांगतो, अपूर्णांक एफ, अपूर्णांक एफ बरोबर 38 808 38 808 भागिले 67 914 67 914 हा प्रश्न आहे. पुढे काय दिले पहा, जेव्हा त्याच्या सगळ्यात लहान स्वरूपात आणला तर तो काय असेल. तर म्हणजे आपण जे पाहायला लागलो ना, हे महापरीक्षेला
म्हणजे महापोर्टलला जो पॅटर्न वापरला होता त्याच्यातली उदाहरण आपण पाहतोय. उदाहरण तेच आहे, पण इथं आपल्याला प्रश्न असा विचारू शकत होते की याला सोपे रूप द्या. आता सोपे रूप कसं द्यायचं हे आपल्याला माहीत आहे, कारण आपल्याला भाग लागतो तेवढा भाग लावायचा आणि सगळ्यात लहान लहान त्याचं रूप करायचं आणि मग जिथं भाग लावायचा थांबतो तिथं थांबायचं, ते त्याचं उत्तर असतं. पण तसं नाही विचारले तेच, हे लक्षात घ्या. म्हणजे प्रश्नातला फरक लक्षात घ्या. म्हणजे पॅटर्न बदलला म्हणजे आपली परीक्षा महापरीक्षेनं घेऊ द्या किंवा आयोगानं घेऊ द्यात किंवा आणि कुठली एखादी संस्था नवीन उभं राहून त्यांनी जरी परीक्षा घेतल्या तरीसुद्धा पॅटर्न किती जरी बदलला तर मूळ घटक बदलत नाही, तो फक्त वाक्यरचनेत बदल होणार आहे मित्रांनो. त्यामुळे आपली तयारी आपण परफेक्ट करायची. मग इथं प्रश्न फक्त असा विचारला, ह्याला काय करायचं आहे तर त्याच्या सगळ्यात लहान रूपात कसा आणता येईल. मग सगळ्यात लहान रूपात आणायचं म्हणजे भाकार करून सोपा करायचा ना. मग आता करूया भाकार. बघा आता मी मांडतोय खाली 38 808 भागिले आहे 67 914. आता ज्या पद्धतीने मी भाकार करतोय तो भागाकार बऱ्याच जणांना समजणार आहे, पण ज्या विद्यार्थ्याला अजून कसोट्या माहीत नाही आहेत की ज्या आपण कसोट्या शिकलोय तर त्या कसोट्या ज्याला माहीत नाही त्यांना थोडा भागाकार जड जाईल. तरी पण मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. लक्षात घ्या, इथं कशानं भाग जाईल हे चेक करण्यासाठी 2 तर भाग 100% जाणार आहे, कारण वर 8 आहे खाली 4 आहे. परंतु आणखी जरा मोठ्या संख्येने जातोय का बघूया. मग पहा 3ची कसोटी आपल्याला माहीत आहे. 3ची कसोटी काय आहे तर दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला जर का 3ने भाग गेला तर त्या संख्येला जातो. मग तशीच कसोटी 9ची आहे. मग मी काय करतो, बघतो कसोटी बसते का. बघा मी तोंडी बघतोय, बेरीज करून 3 आणि 8, 8 आणि 3 11, 11 आणि 8 19, 19 आणि 8 27. म्हणजे 27 आलं वर बेरीज, खाली बेरीज किती येते बघा 6 आणि 7 13, 13 आणि 9 22, 22 आणि 1 23, 23 आणि 4 27. खाली पण 27 आलं वर पण 27 आलं. 27ला 9नी भाग जातो म्हणजे 100% ह्या दोन्ही संख्येना 9नी भाग जाणार. 9नी भाग लावतो. तुम्ही 3ने लावला तर फक्त तुम्ही जितक्या लहान संख्येने भाग लावाल तेवढं तुम्हाला जास्त वेळ भागाकार करत जावं लागेल. त्यापेक्षा जास्तीत जास्त मोठ्या संख्येने भाग लावण्याचा प्रयत्न करायचा. मग आता मी 9ने भाग लावतो. बघा मी 9ने भाग लावतोय. 9 चौक 36, 38 मधून 36 गेले, राहिले 2, 28 झाले. 9 त्रिक 27, राहिले 1, 1चे 10 झाले. 9 एके 9, 10तून 9 गेले, राहिले 1, 18 झाले. 9 दुने 18 म्हणजे 9ने भागल्यावर 43 12 आलं वरती. आता खाली 9ने भागतोय. आता 9ने भागतो बघा. आता इथं 67 आहे. मग 67 आहे तर 9 7 63, 9 7 63. मग राहिले किती 67 मधून 63 गेले, 4 राहिले, 49 झाले. हां आता 9ने भागतोय. 9 5 45, राहिले 4, 41 झाले. 9 चौक 36, राहिले 5, 54 झाले. 9 सक्क 54 म्हणजे तुमचं आलं 75 46. पण अजून ह्याला भाग लागतोय, पुढे आपल्याला जायला पाहिजे. मग आणि कशाने भाग लागतोय बघूया. तर बघूया आपण. आता 3ने लागतोय का बघायचं. आता आणखी मी बघतो ना 3ने लागतोय का. बघा 4 आणि 3 7 आणि 1 8 8 2 10 नाही, वर 10 आलं म्हणजे 10ला काही 3ने भाग जात नाही. जाऊ दे, 2नी तर लागतोय आपल्याला पटकन. 2नी भाग लावून टाकतो. इथं 2नी लावतो बघा. बे 2 4. आता इथं बे एके बेहा, राहिले 1 किती झाले 11 झाले. बे पंचे 10 उरले 1 किती झाले 12. बे 7 12 म्हणजे आलं तुमचं 21 56. 2नी भागले, खाली 2नी भागतो. बे त्रिक 6 उरले 1 15 झाले. बे साठी 14 उरले 1, बे साठी 14 आणि बे त्रिक 6 म्हणजे आता आपल्याला पूर्णांक मिळालाय 21 56 भागिले 37 73. आता वर 6 आले, खाली 3 आहे एक स्थानी म्हणजे 2नी भाग वर जातो पण खाली जात नाही, म्हणजे वेगळी कुठली तरी संख्या असणार. आता बघूया आपण कशाने भाग लागतोय. तर हे सगळं तुम्हाला त्यावेळेला येणार आहेत भागाकार की ज्यावेळेला तुम्हाला कसोट्या माहीत असतील. आता बघा मी 7ने प्रयोग करतो, कारण 5ने भाग जाणार नाही मला माहिती आहे. का नाही तुम्ही म्हणाल सर तुम्ही 7नच का, तुम्हाला माहित असेल 7ने भाग जातो म्हणून तुम्ही 7ने केलं. पण आम्ही कसं करणार. अहो तुम्ही असं करणार, तुम्हाला त्याचं बेसिक जर माहीत असेल तर तुम्हाला माहिती आहे की इथं 2ने जात नाही. हां कारण दोघाला 2नी जायला पाहिजे होतं, जात नाही. 3ने तर जात नाही का, तर वरची बेरीज वेगळी येते. म्हणजे बघा ना 2 1 3 5 3 8 7 14, 14 काही 3ने भाग जात नाही म्हणजे 3चा बसत नाही. आता 2नी जात नाही म्हटलं 4ने जात नाही. आता 5ची कसोटी ज्याला माहिती आहे त्याला लगेच लक्षात येतं की ज्याच्या शेवटी 0 किंवा 5 असेल त्यालाच 5ने भाग जातो म्हणजे 5ने पण जात नाही. आता 6 तर भाग चुकूनच जाणार नाही कारण इथं 3 आहे म्हटल्यानंतर आता 7 झाला ना, नंबर 7चा झाला ना, आणि म्हणून मी 7ने भागत होतो. आले लक्षात. म्हणजे तुमचं तुम्हाला हे समजायला पाहिजे की मी कशाने चेक करू. तर मग आता 7ने भाग लावूया. बघतोय लागतोय का बघायचं आता आपल्याला. लावतोय बघा वरती भाग 7 त्रिक 21.
आता इथलं 21 संपले, डायरेक्ट 56 भाग लावतोय म्हणजे इथं 0 पडेल आणि मग 7 8 56. आता खाली 7 लावतो, 7 5 35, 37 मधून 35 गेले, 2 राहिले, 27 झाले. 7 ने भाग लावतोय आपल्याला. हां, 7 चौक 28 होते, मला चालत नाही. 7 त्रिक 21, राहिले 6, 63 झाले. 7 9 63 झाला. मी 7 ने लावला, आणखी 7 ने लावतो मी, आणखी बघतो ट्राय मारून 7 ने जातोय का, तर जातोय का बघा. 7 चौक 28, राहिले 2. हां, म्हणजे पुन्हा 28, पुन्हा 7 चौक 28, इथं 7 ने लावला. आता बघा 7 7 49, 53 मधून 49 गेले, 4 राहिले, 4 चे 49 झाले, 7 7 49, आणखी भाग लागतोय, वर 44 झालं, खाली 77 आलं, म्हणजे 44 भागिले 77. आता दोघी 11च्या पाड्यातल्या संख्या हे काय सांगायची आवश्यकता नाही आहे, त्यामुळे भाग गेला. 11 चौक 44, 11 साठी 77, त्याचं उत्तर असेल 4/7. हे त्याचं उत्तर आहे 4/7. त्यांनी पर्याय दिले होते. पहिला पर्याय होता 3/7, दुसरा होता 7/9, तिसरा होता 4/7 आणि चौथा पर्याय होता 5/9. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. आता हा सुद्धा प्रश्न कसा आहे पहा, मी प्रश्न वाचतो पटकन. तर 0.2, 0.12 लिहितो अगोदर प्रश्न लिहितोय, लक्षात घ्या. 0.2 कॉमा 0.12 आणि व 0.3 व 0.3 चा चौथा अनुपात कोणता. चौथा अनुपात. आता मित्रांनो, अनुपात हा प्रश्न असा आहे, आपल्याला ह्याचा चौथा अनुपात काढायचा आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांना हा कन्सेप्ट माहिती आहे तर त्यांना तो पटकन कळेल. कारण इथं 2 प्रकारे संख्या असतात, एक प्रमाणात असतात, एक पारंपरिक प्रमाणात असतात. तर तोही व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला सिलेबसमध्ये तो तुम्हाला व्यवस्थित कळेल. आता फक्त हा प्रश्न सोडूया. फक्त मी तुम्हाला समजण्यासाठी उदाहरण देतो. समजा अशा जर 4 संख्या असतील A, B, C आणि D, तर ह्याला हा आहे पहिले पद, द्वितीय पद, तृतीय पद, चतुर्थ पद. ह्यालाच म्हणतात प्रथम अनुपात, द्वितीय अनुपात, तृतीय अनुपात, चतुर्थ अनुपात असं म्हणतात. पण यासाठी एक सूत्र आहे. काय सूत्र आहे, तर पहिल्या संख्येला दुसऱ्या संख्येने भागायचं, म्हणजे पहिली भागिले दुसरी बरोबर तिसरी भागिले चौथी असं सूत्र आहे त्याचं. लक्षात द्या अनुपाताचं. जर 4 संख्या असतील तर, 6 असतील तरी पण हे सूत्र, फक्त 3 असतील तर मात्र मधल्या पदाचा वर्ग होतो. ते भूमितीमध्याचं प्रमेय आहे, ते तुम्हाला तिथं टॉपिकमध्ये मी शिकवेन. फक्त हा प्रश्न आपण सोडूया. तर या नियमानं हा प्रश्न सोडवला तर याचं जे चौथं पद आहे ते मला माहीत नाही, ते विचारले. हां, म्हणजे चौथा अनुपात म्हणजे पद. तर ते पद आपल्याला शोधायचं. ते एक मी असं गृहीत धरलं आणि मग माझ्या सूत्रात बसवलं. मग कसं बसवलं बघा, पहिलं भागिले दुसरं पटकन बघा, 0.2 भागिले 0.12 बरोबर तिसरी भागिले चौथी, 0.3 भागिले चौथं पद मी x धरले. आता मला x शोधायचं आहे. मग घ्या, x इकडे घ्या, हे तिकडे घ्या, म्हणजे झालं x इकडे आलं वरती, हे 0.3 इथंच, हे 0.12 वरती गेले म्हणजे वर झाले, हे वरती होते ते खाली आले 0.2 झालं. बघा आता हा फास्ट कसा करायचा, कारण दशांश अपूर्णांक आले त्याच्यामध्ये. तर काय करायचं, अपूर्णांक कॅन्सल करावं, वरच्या अपूर्णांकाची घर मोजा, 1 2 3, 3 घरावर पॉईंट वर आहे, खाली किती घरावर आहे, 1 घरावर आहे. म्हणजे मला कशाने गुणावं लागेल ह्याचा पॉईंट काढायला, तर एकावरती 3 शून्य घेऊन, कारण वरती जितकी जास्त घरावर पॉईंट असेल तेवढ्या शून्याने गुणायचं असतं. म्हणजे मी बघा 1000 गुणलं आणि खाली पण 1000 गुणणार आहे. कारण का जेवढ्या संख्येने वर गुणतो तेवढ्या संख्येने खाली गुणतात. मग आता इथला पॉईंट निघून गेला, मग तुम्हाला मिळालं 3 × 12 पॉईंट निघून गेला आहे आणि खाली आलं 2. आता बघा 1 शून्याने गुणलं, 1 घर पॉईंट पुढे गेला आणि मग 2 शून्य त्याच्यावरती येतील, म्हणजे ह्या 2 शून्य झालं. आता फक्त कॅल्क्युलेशन करा. मी भाग लावतो, 4 ने भाग लावतो, 4 त्रिकोण 12, इथं 4 पंचे 20 वरची 0, म्हणजे तुम्हाला मिळाले 3 त्रिकोण 9/50. आता 9/50, पण त्यांनी उत्तर आपल्याला जे दिलेलं आहे, म्हणजे जे काही पर्याय दिले ते सगळे पॉईंटमध्ये दिले. त्यामुळे याचं पॉईंटमध्ये रूपांतर करूया. आता पॉईंटमध्ये रूपांतर करू. बघा आता 50 तर काय 9ला काही भाग लागत नाही. मग आपण काय करतोय, 1 शून्य घेतोय. शून्य घेतली की आपल्याला 0 पॉईंट घ्यावं लागतं. पॉईंट दिला आपण. आता ह्या 9चं झालं 90. 90ला 50 जवळचा कुठला लागणार, 50 × 50, 50 × 50. 90 मधून 50 गेले, राहिले किती 40. 40 वरती 1 शून्य देणार आपण आता. हां, आता आपण 1 शून्य घेऊ शकतो, मग 40 झालं. मग 40ला आपल्याला कशाने भागायचं आहे, जे 4 राहिले, 4 राहिले होते, 1 शून्य दिलं, 90 मधून 40 गेली, 40 ते 400 झालं. 1 शून्य 40 वर चढेल ना, 400 झालं. आता 400ला 50 भागतोय आपण, म्हणजे 50 400ला भागताना 5 8
40 म्हणजे तुमचा भाग लागला 8चा म्हणजे 0.18 म्हणजे याचं उत्तर असेल 0.18. पर्याय वाचतो आता पहा. आता याचे पर्याय दिले होते त्यांनी 0.13 पहिला पर्याय, दुसरा दिला होता 0.15, तिसरा दिला होता 0.8 आणि चौथा दिला होता 0.18. तर पर्याय नंबर 4 हे त्याचं उत्तर आहे. आणि आता आपण बघूया या आजच्या सेशनमधला शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. 10चे लॉट घेतो आपण, म्हणजे तुम्हाला तो व्यवस्थित परत काही उदाहरणं तुम्ही परत रिटॅप करून बघू शकता, समजून घेऊ शकता. जिथं काही मी बेसिक सांगितलेलं असतं ते तुम्हाला समजा समज नसेल तर ते परत पहा. अगदी त्याच्या खालचं जाऊन बेसिक पाहायचं असेल तर त्या टॉपिकचा व्हिडिओ पाहायचा. पण नेमकेन प्रकारे आपण तयारी करायची आहे. तर पहा शेवटचा प्रश्न काय दिला आहे, खालीलपैकी काय 2/2 व प्रश्न असा आहे, मी अगोदर लिहितो, आकडे लिहितो, प्रश्न समजून घ्या. प्रश्न असा आहे, खालीलपैकी काय 2/2 व 3/4 च्या मध्ये आहे. खालीलपैकी काय ह्याच्यामध्ये आहे. आता ह्याच्यामध्ये अनेक संख्या आहेत, त्या आपल्याला नाही शोधायच्या. पर्यायामध्ये ज्या दिल्या त्यातली ह्यांच्यामध्ये कोण बसते ती आपल्याला शोधायची, म्हणून मी पर्याय लिहितो. पहिला पर्याय दिला होता 16/25. पर्याय नंबर 2 दिला होता 26/42. पर्याय नंबर 3 दिला होता 24/29. आणि पर्याय नंबर 4 तो दिला आहे 25/135. आता बघा हे पटकन प्रश्न कसा सोडवायचा. याच्यामध्ये याचा अर्थ 2/2चा अर्थ एकच आहे. हो, 2ला 2 गेले एकच राहिले, म्हणजे आपल्याला थोडक्यात काय हुडकायचं आहे तर 1 ते म्हणजे 1च्या पुढं आणि 3.4च्या मध्ये म्हणजे आत, ह्या दोघांच्या मध्ये येणारा ह्यातला कुठला पर्याय आहे. मग मी काय करतो माहिती आहे का, ह्याचं पटकन दशांश रूपात रूपांतर करून टाकतो. म्हणजे ह्या 2/2 म्हणजे 1 आणि हे जे होतं 3/4, ह्या 3/4चं मी रूपांतर केलं तर तुम्हाला मिळेल काय मिळेल पहा. 4 आपण भागतोय 3ला म्हणजे 0चा भाग लागेल. 30 झालं, 4 7 28 राहिले 2, 2चे 20 झाले आणि 4 5 20 म्हणजे 0.75. म्हणजे 1 पासून 0.75 म्हणजे आता उलटे जवाब दे, 0.75 लहान आहे ना, म्हणजे 0.75च्या पुढे आणि 1च्या आत मध्ये ह्यातला कोण बसतोय हे शोधायचं आहे. आता हे दिसायला उदाहरण सोपी वाटतात लक्षात घ्या, पण ही वेळ खातात किंवा चूक होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते अशा ठिकाणी. कारण जे आपल्याला दिसायला सोपं वाटतं तुम्हाला एकदम सोपं वाटेल असे उदाहरण, पण उत्तर मात्र कारण त्यांनी सरळ मार्गे उत्तर नाही विचारलं. ह्या चौघातला असा कोण आहे की जो यांच्यामध्ये येऊ शकतो असा प्रश्न विचारला आहे. त्यामुळे काय सगळ्यांची मग उत्तर काढत बसायचं का मी, तेवढा वेळ असतो का. तर या ठिकाणी आपल्याला टेक्निकली तो प्रश्न सोडवला पाहिजे. तर पहा ह्याचं 0.75 आले ह्याचं रूपांतर. आता ह्याच्यात कुणाचं येईल हे मला शोधायचं आहे. मग इथं तुम्हाला एक पद्धत आहे, सगळ्यांचे जर आपण तोंडी भाका, तर इथं मात्र कॉमन सेन्स वापरायचा बरं का. हे बघा 25ने मला आता एक पर्याय चेक करतोय मी, 160 आहे, 160 म्हणजे 16 आहे, त्याचे 160 होणार आहे म्हणजे भागताना 25न. तर काय होते बघा, तोंडी पूर्ण भागाकार करायचा आहे. तुम्ही फक्त माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, तुम्हाला कळेल की कसं तोंडी शोधायचा पर्याय. इथं मला हे समजलं की 0.75च्या पुढं आणि 1च्या आत ह्यातली संख्या ह्यात कुठंतरी आहे ती शोधायची मला. आता बघा मी तोंडी, आता बघा 16चं काय होणार 160 होणार म्हणजे 0चा भाग लागणार 0 पॉईंट. मग 160ला 25 जवळचा लागताना 25 सक्क 150 लागणार आहे म्हणजे 6चा लागणार आहे. अहो मला 6 नको आहे ना, 6 याच्यापेक्षा कमी आलं ना, 6 म्हणजे 60 आहे ना ते, म्हणजे हा पर्याय माझा कॅन्सल. आता इथं पहा हा जो पर्याय दिसतोय असा, चला तुम्ही सोपा करू शकता ना, कारण दोघांना भाग लागतो ना, बेने भाग लागतो ना. हाच पर्याय मी असा घेतला, वर 2 भागलं 13, खाली 2 भागलं 21. आता 21ने 13ला भाग मला लावायचा थोडक्यात, बरोबर, म्हणजे 0 पॉईंट तरी येणारच आहे 100%. आता 130 होणार, पण 21 5चा 5 वर्ष म्हणजे जवळचा 5चा बसतोय. 5चा बसून मला फायदा काय हो, मला इथं 0.7च्या पुढचा पॉईंट आला पाहिजे, म्हणजे माझा हाही पर्याय कॅन्सल. आता इथं मात्र बघा आता काय होणार, इथं 240 होणार म्हणजे 0 पॉईंट लागणार, इथं लिहितो खाली. मग आता 240ला 29ने जवळचा लावताना आता इथं सुद्धा तोंडी फास्ट कसं करायचं, तर 240 आहे ना, 240 आहे की नाही, तर खाली तुम्ही काय करा 29 ऐवजी 30 धरा तोंडी करताना, म्हणजे 30ने जवळचा लावायला गेलो तर बघा आता हे 0ला 0 जाईल आणि 3 8 24 म्हणजे काही केलं तरी 0.8चाच भाग लागणार आहे, 8चाच भाग लागणार आहे बस. आता 8चा लागणार आहे म्हटल्यावर 0.7च्या पुढे 0.8 येतं ना, आणि म्हणजे हा जो असेल ना तो माझा ह्यांच्या दोघांच्या मध्ये असला पाहिजे. आणि
ह्याचा तर काही करायची गरज नाही. समजा हे केलं तरी पण कमी येते की नाही बघा. ह्याला भागला सोपं केलं मी 5ने भागतो, 5चा 5चा 25, इथं 5ने भागलं 5 दुने 10, हां राहिले 3 35, 5चा 7 35. मग हे 5ला जर 27ने भागलं तर 50 होणार वर, म्हणजे 0 पॉईंट येणार. मग 50ला 27ने भागताना 27 दुने 54 होते, म्हणजे पॉईंट 1चाच भाग लागणार आहे नाही का. म्हणजे ही तर एकदमच लहान झाली, ह्यात कुठंच बसत नाही. म्हणजे हेच उत्तर आहे ही. आता तुम्हाला मी आणखी एक शॉर्टकट सांगतो, समजावून दिलं. आणखी बघा काय करायचं, हे हाय असं घ्यायचं. असले प्रश्न असे पण करतात हां. तर कसे, हे 2/2 तसंच घ्या आणि त्याच्यामध्ये 3/4 आहे आणि ह्याच्यामधला तुम्हाला काढायचं आहे की नाही. तर एकदम शॉर्टकट असा आहे बघा, तरी पण कॅल्क्युलेट करावं लागेल बरं का. ह्या दोघांची बेरीज करा, 3 आणि 2 5, अंशांची बेरीज करा, छेदाची बेरीज करा, 4 आणि 2 6 आणि ह्याचं पॉईंटमध्ये रूपांतर करा. झालं, आता पॉईंटमध्ये रूपांतर किती झालं की हां, म्हणजे इथं 50 येणार आहे. मग आता भाग लावायचा 50चं, 6 8 48 राहणार 2, 20 झाले, 6 त्रिक 18 असं काहीतरी येत जाते. आता फोडून द्या पुढं, 3 3 3 येणारच आहे, आता काही विषय नाही. म्हणजे आलं बघा 0.83 आलं. म्हणजे मला ह्यात असं कोण आहे 0.8 येणारं, ह्यातला पर्याय कुठला आहे तो मला ओळखायचा आहे. हे मी मगाशी तुम्हाला असं करून दाखवलं होतं, तुम्ही असं पण करू शकता. पण आपल्याला हिथं मात्र हे शोधावंच लागेल हां. हिथं कॉमन सेन्स वापरायचा, प्रत्यक्ष भाग करता बसायचं नाही, फक्त ओरली बघायचं, लगेच कळते आपल्याला कसं होतं आहे ते भाग. म्हणजे अशा पद्धतीने ह्याच्यामधली संख्या आपण शोधून काढली. त्याचं उत्तर होतं 24/29, पर्याय नंबर 3. तर अशा पद्धतीनं आपण हा जो वित्त विभागाचा पेपर पाहायचं आपलं सत्र चालू आहे, त्याच्यातलं या मालिकेतला वित्त विभागाचा हा 4था सेशन आपण पाहिला, ज्याला आपण मास्टर क्लास 4 पार्ट 4 आज आपण पाहिला आहे. तर आता ज्या विद्यार्थ्यांनी मागचे काही पार्ट्स पाहिले नसतील तर त्यांनी ते पाहून घ्या. म्हणजे काही ठिकाणी आता मी पुढं जाताना जे पुढचे काही जे वेगळी उदाहरणं जे आपल्याला येणार आहेत, तर तिथं तुम्हाला मी ट्रिक्सही देतो आहे आणि त्याचं बेसिकही सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे जेणेकरून अजिबात ज्या विद्यार्थ्याला काही माहीत नाही आहे आणि त्यानं आता सुरुवात केली आहे आणि त्याला इतरांच्या बरोबर जायची घाई झाली आहे, तर त्यालाही त्याचा फायदा व्हावा. आणि जे खरोखर आता ऑलरेडी रेसमध्ये पळत आहेत तर त्यांनाही थोडा पुशअप मिळावा या उद्देशानं हा सगळा प्रयास चालू आहे. तर याचा तुम्ही जरूर व्यवस्थित फायदा करून घ्या. हे सगळी लेक्चर्स तुम्हाला मोफत दिली गेल्या आणि आपली जी MTSचं जे काही ऑनलाईन अकॅडमी आहे त्याच्यावरती आहे. आपलं जे मोबाईल ॲप्लिकेशन आहे योगायोगानं मी तुम्हाला ह्या स्टार्ट होताना पण मी सुरुवातीला बोललो, परत एकदा मी उल्लेख करतो की 5 सप्टेंबर हा जो शिक्षक दिनाचा शुभ मुहूर्त साधून आपण आपल्या एक मोबाईल ॲप्लिकेशनही आलेलं आहे आणि ते चालू झालेलं आहे. तर तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. यूट्यूबमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले काही व्हिडिओ आपण घेतलेले आहेत आणि जवळपास सगळा सिलेबस तुम्हाला शिकवण्याचा आमचा हा प्रयास चालू आहे. परंतु काही ठिकाणी मात्र तुम्हाला जर खरोखरच वाटलं की बाबा मला अगदीच तळापासून आणखी जायचं आहे, आता सगळंच तुम्हाला इथं देतो आहे, आम्ही देण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे, जेवढं होईल त्याच्यापेक्षा 2 पावले जास्त पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहे. पण त्यातूनही काही जणांना तर थोडी उणीव भासत असेल आणि त्यांना आणखी सखोल मार्गदर्शन पाहिजे असेल किंवा आणखी सरावासाठी जादा मटेरियल त्याला हवं असेल, तर मग त्यांच्यासाठी काही किरकोळ अमाऊंट पेड करूनसुद्धा तुम्हाला काही कोर्सेस हे अवेलेबल करून ठेवलेले आहेत. तर तुम्ही त्याचा लाभ घ्या. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.